महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. खत विक्रेत्यांवर कृषी विभागाची धडक कारवाई, परवाने निलंबित, शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांची अवैध साठेबाजी करून जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात नंदुरबार जिल्हा कृषी विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नवापूर तालुक्यातील एका दुकानदाराचा परवाना तब्बल 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे, तर शहादा तालुक्यातील 5 दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाभरात कृषी विभागाकडून धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना दर्जेदार खते योग्य दरात उपलब्ध व्हावीत आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी विशेष पथके सक्रिय झाली आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व श्री हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी व खत नियंत्रण पथकांनी विविध भागात खत विक्री केंद्रांची तपासणी सुरू आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शनी साई ॲग्रो ट्रेडर्स या दुकानात तपासणी दरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित दुकानाचा खत विक्री परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तसेच आणखी 2 दुकानदारांना कडक ताकीद देण्यात आली आहे. तपासणीत अनेक उल्लंघने समोर आली आहेत. यामध्ये दुकानात साठा व किंमत फलक न लावणे, साठा नोंदी अद्यावत न ठेवणे, शेतकऱ्यांना बिल न देणे, खतांची लिंकिंग करणे, जादा दराने विक्री करणे तसेच ई-पॉस मशीनचा वापर न करणे यांचा समावेश आहे. कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवावे आणि अधिकृत बिल घ्यावे असे आवाहनही राजेंद्र मोरे यांनी सांगितले. या कारवाईमुळे बेकायदेशीर प्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नवापूर.